तर मित्रांनो पाहू शकता आता ओस्ट तयार झालेले आहेत. तर आता आज मस्त पैकी 3 मराठी माणूस एकाच ठिकाणी आलेले आहेत. तर आता एकदम काका, या ना भारी तुम्ही भारी इकडून. काका हो. हे बघा या ना इकडे, हे इकडे. टेंटच्या बाहेर निघालाच आज. काय झालं काय झालं तुम्हाला सांगा लवकर. कोण टेंटच्या बाहेर निघाला सकाळ आमच्याकडे कुक आहे. आता हे खूप नवीन आलेला आहे. आता सगळे याचे गुण करून घेतो आम्ही. याच्या अगोदर आम्ही दोघं करीत होतो. आता याचे गुण करून घेणार. हा cook कसं आहे फक्त म्हणजे या- बघा खायला यावाच लागतंय. काय काय पाहिलं त्याच्यात खजूर आहे, सूर्यफूल बी आहे, बदाम आहे, अजून डांगर बी आहे. विषय काय काय टाकलं लोक मॅगी खातात. आम्ही हेल्दी खातो. हेल्दी गोष्ट करून खातोय, हा. राहण्यासाठी किचन संघच आमच्या. Kitchen हे पाहू सोबत आहे. शकता खाली आहे ना, ही खाली गॅस आहे. हे संघच तिघाच रात्री आहे बघा. पुलाव, खिचडी रात्रीचा एवढा खिचडी बनवली का आता अर्ध बाकी आहे. हे आता बरं गरम करून खाय तेवढं पुरलं नसतं म्हणून. पण आज सकाळ सकाळ ओस्ट बनवलेले आहेत एकदम भारी. आणि आता इकडचं वातावरण पाहू शकता. येवाच लागते. कसं आहे मराठी माणूस म्हणून तसं. हॅशटॅग सायकलवाला बोल की. हॅशटॅग सायकलवाला. हा लाईक शेअर चला. फॉलो नक्की करावं हा, लागतं. आणि नक्कीच. असं तुम्हाला मनसोक्त जगायचं असेल तर डोंगरामध्ये यावंच लागतंय. टेंट घ्यायचा, सायकल घ्यायची आणि गच्चूम निघायचं सायकलीचं. फिरण्यासाठी पैसा नाही लागत. घरून फिरायला निघावं पैसा लागतंय. बिसा नाही लागत. घरून असं निघावं लागतंय. घरून निघावंच लागतंय. फक्त घर सोडलं का सगळं सगळं होऊन जात. होऊन जात. वरच सगळं पूर्ण करतो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकरच. हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी.